दिवस त्या आईने देह ठेवल्यानंतर आपण लाख जरी प्रयत्न केले तरी ती असणारी आई पुन्हा आपण नाही जिवंत करू शकत. घडलेली घटना आहे दादांनो सांगून जाईल. छोटंसं एक 2-2.5 वर्षाचं लेकरू रांगत रांगत घरामध्ये रांगत होतं. त्याच्या आईने दुधाचं पातीला तापवलं. मोठं असणारं पातील आहे, पातीला भर दूध तापवलं, पातीला उतरून खाली ठेवलं. आईचं लक्ष नाही. आई स्वयंपाक कामामध्ये मग्न होती. आईचा स्वयंपाक समोर चालू होता. पाठीमागं ती असणारं 2.5 वर्षाचं लेकरू 2-2.5 वर्षाचं लेकरू खेळता खेळता रांगत रांगत त्या दुधाच्या पातेल्याकडे चाललं होतं. त्याची आजी थोडीशी लांब होती. आजी पाठीमागं होती. आजीचं लक्ष गेलं की आपल्या सुनबाईचं पातेल्याकडे लक्ष नाही. आपल्या लेकराकडे या ठिकाणी सुनबाईचं लक्ष नाही. ही लेकरू जर आणखी थोडंसं पुढं गेलं, गरम उकळतं दूध आहे आत्ताच खाली उतरून ठेवलं, हे दुधाचं पातेलं जर त्या ठिकाणी सांडलं ना तर आपला नातू हा बाजल्या जाईल, इजा होईल, दुःख होईल त्याला जीवनामध्ये. ती आजी थोडीशी लांब होती. पायऱ्यावरून धावत पळत त्या ठिकाणी आपल्या नातवासाठी धावत पळत त्या ठिकाणी खाली उतरत होती. शेवटची पायरी राहिली. शेवटची पायरी उतरत असताना पायरीवरून पाय घसरला आणि त्या ठिकाणी ती म्हातारी आजी खाली पडली. जशी खाली पडली दादांनो, पाठीमागच्या मेंदूला मार लागला. त्या ठिकाणी बेशुद्ध झाली. थोडंसं रक्त निघायला लागलं. कानातून रक्त आलं, नाकामधून रक्त आलं. वाचवायला कुणाला चालली होती? नातवाला त्या ठिकाणी वाचवायला चालली. तिला उचललं. 3 मुलं होती. ते गाणे उचललं, हॉस्पिटलमध्ये भरती केलं. डॉक्टरने सांगितलं या ठिकाणी मागच्या मेंदूला तुमच्या मातोश्रींच्या मार लागला. पती सुद्धा त्या म्हातारीचे म्हणजे आजोबा त्या ठिकाणी हजर झाले. पती हजर झाले. काय झालं माझ्या पत्नीला? कारण की जीवनामध्ये बायको गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी खरी अर्थाने तरुण वयामध्ये गेल्यानंतर आपण दुसरी करू शकतो. म्हातार वयामध्ये जर पत्नी त्या ठिकाणी गेली तर त्या ठिकाणी ती जागा कोणी भरून काढू शकत नाही. आधार असते, आधारस्तंभ असते आपल्या म्हातारपणाची. काठी आपण मुलगा म्हणतो, परंतु खरी काठी कोण असतं? आपली पत्नी असते. म्हाताऱ्याच्या डोळ्यामध्ये पाणी आलं, धावत पळत गेला. काय झालं माझ्या पत्नीला? तोपर्यंत डॉक्टरनी पाहिलं व्यवस्थित की यांच्या पाठीमागच्या मेंदूला मार लागलेला आहे. मग काय करावं लागेल? काही नाही, आता यांचं ऑपरेशन करावं लागेल. पण ऑपरेशनचा खर्च जवळपास 9 लाख रुपये खर्च या ठिकाणी येईल. जर ऑपरेशन करायचं असेल ना तर आत्ता डिपॉझिट म्हणून तुम्हाला 4 लाख रुपये अगोदर भरावे लागतील. तर आम्ही ऑपरेशन थिएटरमध्ये या ठिकाणी घेऊन जाऊ, तर आम्ही ऑपरेशन करू. त्या ठिकाणी आपल्या पत्नीला दवाखान्यामध्ये सोडलं. मुलं ड्युटीवरती गेली होती. म्हातारा घरी धावत पळत आलं. तिनेही मुलांना फोन केला की तुमची आई पायरीवरून पडली, पाय घसरून पडली, घरी या. तिघही मुलं घरी आले आणि घरी आल्याच्या नंतर हकीकत सांगितली की जवळपास 9 लाख रुपये ऑपरेशनचा खर्च आहे. आत्ताची आत्ता 4 लाख रुपये डिपॉझिट अगोदर भरायला सांगितलंय. काहीतरी पैशाची व्यवस्था करा, काहीतरी पैशाची व्यवस्था करा. त्यांनी सांगितलं हो बाबा, आता दुपारचे 12-1 वाजले, अजून सकाळपासून तुम्ही जेवण केलं नाही. बाबा अगोदर खाली बसा, अगोदर जेवण करा, नंतर आपण पैशाची व्यवस्था करू. आता म्हातारी आजोबा पत्नी हॉस्पिटलमध्ये, या म्हाताऱ्याला घरी जेवण जाईल का हो? मला जेवण करायचं नाही, मला जेवण करायचं नाही. अगोदर पैशाची व्यवस्था बघा. कसं तरी सुनाने ताट त्या ठिकाणी वाढलं. 1-2 घास त्या ठिकाणी मुखामध्ये घातले. 3रा घास उचलला, तोंडामध्ये घालत असताना ती म्हातारा आपल्या मोठ्याला मुलाला म्हणतो, ऐक ना दादा, अरे अतिशय कंडिशन विचित्र आहे रे. पटकन आपण 4 लाख रुपये जर नाही भरले तर काही उपयोग होणार नाही रे. डोळे उघडूनही माझ्याकडे बघत नाही. आता जवळपास 2-3 तास झालेले दवाखान्यामध्ये. डॉक्टर आता हात लावायला सुद्धा तयार नाहीत. काहीतरी करून पैशाची व्यवस्था कर ना, काहीतरी करू ना. 3रा घास उचलला होता, तोंडामध्ये घालायचा होता. बापाच्या तोंडचे शब्द ऐकले आणि मोठा मुलगा म्हणला, बाबा अगोदर जेवण करून घ्या. पण ऐका ना बाबा, माझं काय म्हणणं आहे, आईचं वय भरपूर झालं आता. तुम्ही सांगता की डॉक्टरने सांगितलं मागच्या मेंदूला मार लागला. जरी आपण 9-10 लाख रुपये खर्च केले बाबा, तरी एवढे पैसे खर्च करून आपली आई आता वाचेलच याची गॅरंटी डॉक्टरही देऊ शकत नाही. मग ऐका ना बाबा, पिकलं पान आहे, कधीतरी गळून जाणार आहे. आणि आता पैसे भरण्यासाठी आमची परिस्थिती तेवढी नाही. माझी मुलगी मोठी झाली आणि या ठिकाणी मुलीचे शिक्षणाचा खर्च करता करता घरामध्ये शिल्लक काहीच नाहीये. बाबा माझ्याकडून पैशाची अपेक्षा सोडावं, माझ्याकडून मदत करणं होणार नाही. बापाच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. हातामधला घास तसाच त्या ठिकाणी ताटामध्ये ठेवला. ताटामध्ये पाणी ओतलं, ताट बाजूला सरलं. दुसऱ्या मुलाच्या तोंडाकडे पाहिलं. बाळा तू तरी काहीतरी कर, तुझ्या आईसाठी काहीतरी कर.
त्यांनी सांगितलं बाबा केलं असतं हो, केलं असतं, पण 2 महिन्यापूर्वी मी नवीन फ्लॅट विकत घेतला, त्याचे हप्ते चालू आहेत, महिन्याला 20,000 रुपये हप्ता मला भरावा लागतो, 25,000 रुपये माझा पगार आहे, 5,000मध्ये काही होत नाही बाबा, माझ्याकडे एकही रुपये शिल्लक नाही. तिसऱ्याही मुलाचं तेच उत्तर आलं. अरे हेच प्रेम आहे का तुमचं आईवर? आजही आपण समाजामध्ये बघतो, गडगंजन संपत्ती जरी आपल्याकडे असली तरी आई वडिलांसाठी 10-100 रुपये खर्च करायचे म्हटलं की आपण आपला हात त्या ठिकाणी पाठीमागं घेतो. त्या बापाच्या मुखामधले शब्द आहेत. तो बाप म्हणतो, अरे त्या सर्वात लहान लेकराला सांगतो, ज्यावेळेस तुझ्या आईचे त्या ठिकाणी 9 महिने पूर्ण झाले, तुला हॉस्पिटलमध्ये त्या ठिकाणी तुझ्या आईला भरती केलं. एवढी विचित्र परिस्थिती होती. डॉक्टरने सांगितलं एकतर मुलगा वाचेल किंवा एकतर तुमची पत्नी वाचेल, काय करायचं पटकन सांगा. मी तिथं होतो. मी जरी बाप असलो ना तरी मी त्या फॉर्मवरती अगोदर सही केली नाही. मी म्हटलो मुलगा जाऊ दे, अगोदर माझी पत्नी वाचली पाहिजे, मला मुलगा नको. अगोदरची 2 मुलं आहेत, माझी बायको वाचली पाहिजे. तिचे आई वडील सुद्धा तिथं होते. तिच्या आई वडिलांनी सांगितलं डॉक्टर साहेब आमची मुलगी वाचली पाहिजे. सासू सासऱ्यांनी सांगितलं आमची सुनबाई वाचली पाहिजे. पण हे ज्यावेळेस भुलीचं इंजेक्शन दिलं होतं तुझ्या आईला रे, तरी सुद्धा भूल चढत असताना सुद्धा ती आई त्या डॉक्टरला सांगत होती, डॉक्टर साहेब माझं काही झालं तरी चालेल, फक्त मला माझं बाळ वाचलेलं पाहिजे, माझा मुलगा वाचला पाहिजे रे, माझा मुलगा वाचला पाहिजे. कर्मधर्म संयोगाने तुझा जन्म झाला राजा, तुझा जन्म चांगला झाला, तुझी आई वाचली आणि तू सुद्धा वाचला. हे तुझ्या वेळी दुसऱ्यांदा जन्म त्या मातेचा झाला होता आणि त्या आईसाठी आज तू 1 रुपया खर्च करू शकत नाही. अरे लेकरांनो काहीतरी बघा रे, काहीतरी बघा, काहीतरी व्यवस्था करा. ते काही मुलांनी हात झटकले, आम्ही पैसे देऊ शकत नाही. म्हातार वयामध्ये आजपर्यंत आपण भरपूर कष्ट केले, सर्व मुलांना शिक्षणासाठी खर्च केले पैसे, आता पैसे आणावे कडून. म्हातारा त्या ठिकाणी घरामधून उठला, बस स्टँडवरती गेला, एसटी पकडली आणि आपल्या गावाकडे निघून आला. गावाकडे शेती होती फक्त 1.5 एकर. 1.5 एकर शेती होती. गावामधल्या एका प्रतिष्ठित व्यक्तीची वेळ घेतली, काहीतरी करा राव सावकार, काही करा, माझी शेती मी तुमच्याकडे गहाण ठेवतो, फक्त मला आता 8 लाख रुपयाची गरज आहे. सावकाराने सांगितलं केलं असतं, परंतु एवढे पैसे माझ्याकडे शिल्लक नाहीत, मग मी मदत करू शकत नाही. मी 1.5 एकर माझी जमीन मी विकून टाकतो, कोणीतरी गिऱ्हाईक असेल का पहा. म्हटले ठीक आहे. जमिनीला गिऱ्हाईक मिळालं. 1.5 एकर जमिनीचे 15 लाख रुपये आम्ही तुम्हाला देऊ, जमीन आमच्या नावे करा. सर्व ठरलं जाताना त्या गडबडीमध्ये 1 दिवस असा निघून गेला. आई त्या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये पडलेली आहे, नाकाला ऑक्सिजन आहे, ट्रीटमेंट सर्व खोळंबली, सर्व थांबलेली आहे. 1 दिवस निघून गेला. दुसऱ्या दिवशी लेकरांना फोन केला, अर्जंट तुम्हाला गावाकडे यावं लागेल, मी स्वतः माझ्या बायकोच्या ऑपरेशनसाठी जो खर्च येतोय मी स्वतः करणार आहे, तुमची गरज आहे. मला गरज कशाला लागत होती? जमीन विकायची म्हणून 3 मुलांची सही लागत होती. 3 मुलांनी आपल्या आपल्या गाड्या काढल्या, गावामध्ये हजर झाले. बाप त्या ठिकाणी बसला होता, कागदपत्र तयार होते, कागदपत्र समोर ठेवले आणि मोठ्या मुलाला सांगितलं बाळा याच्यावरती सही करा, तुझी सहीची गरज आहे. तो म्हटला काय आहे बाबा हे? कसले कागदपत्र ते? दादा ही आपले जमिनीचे कागदपत्र आहेत. कागदपत्र बसले. कागदपत्र वाचल्याच्या नंतर लक्षामध्ये आलं की आपला बाप आपली हक्काची असणारी 1.5 एकर जमीन सुद्धा आता विकायला निघाला. काय करावं काही सुचत नव्हतं. म्हटलं बाबा 1.5 एकर जमीन गेल्यानंतर पुन्हा ही जमीन आपल्याला नाही मिळू शकत, पुन्हा नाही घेऊ शकत आपण. बाळांनो जमीन आपण पुन्हा घेऊ शकतो रे, पण हॉस्पिटलमध्ये दवाखान्यामध्ये जी आई आज मरणाशी मृत्यूशी झुंज देते ती जर गेली ना तर ती पुन्हा नाही मिळू शकत. ही गोष्ट लक्षात ठेवा. सही कर रे राजा. मुलगा सही करायला तयार नाही. दुसरा तिसरा तिघांनाही सांगितलं, तिघही सही करत नाहीत. बाबा आम्ही सही करणार नाही. अरे जमीन माझ्या बापाची आहे, तुम्हाला फक्त सही करायची. ती मुलं म्हणले बाबा जमीन जरी तुमच्या बापाची असली ना तरी ती जमीन आमच्या आजोबाची आहे, या जमिनीवरती आज आमचा हक्क आहे. तुम्हाला विकायची असेल तर खुशाल विका, पण आम्ही सही करणार नाही. तिघही मुलं गाडीमध्ये बसले आणि त्या ठिकाणी गाड्या निघून आल्या. म्हातारा गुडघ्यात डोकं घालून बसलं, डसडसा रडू लागलं. काय करावं सुचत नव्हतं. त्या ठिकाणी आणखी एका प्रतिष्ठित व्यापाऱ्याकडे गेला, आपलं दुःख सांगितलं. पण ऐका, जन्म झाल्यापासून शेवटच्या क्षणापर्यंत जर जीवनामध्ये आपण नीतिमत्तेने जर वागलो असेल ना
तर समाज सुद्धा आपली मदत त्या ठिकाणी करतो. एक व्यापारी म्हटला, रडू नका, मला माहिती आहे माझ्यासाठी भरपूर कष्ट केले तुम्ही, स्वतः मुलांसाठी भरपूर कष्ट केले तुम्ही, मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं. रडू नका, घाबरू नका, मी तुम्हाला पैसे देतो. 5 लाख रुपयाचे त्या ठिकाणी 5 बंडल काढले, 1-1 लाखाचे म्हाताऱ्याच्या हातात दिले. आणि तो असणारा चांगला व्यक्ती, महत्वाचा व्यक्ती, आपली स्वतःची गाडी त्यांनी काढली, म्हातारा त्या गाडीमध्ये बसवलं आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा शहरामध्ये गेला. गाडी भरधाव वेगाने धावत होती. ती असणारी गाडी दवाखान्याच्या समोर जाऊन थांबली. म्हातारा त्या ठिकाणी दवाखान्यामध्ये गेला. आपल्या खिशामधले 1-1 लाखाचे 5 असणारे बंडल काढले, काउंटरवरती ठेवले. सांगितलं, आता फॉर्म भरून घ्या, माझ्या बायकोच्या डोक्याचं काय करायचंय, ऑपरेशन करायचंय, माझ्या बायकोच्या मेंदूचं ऑपरेशन करायचंय. 5 बंडल काढले, त्या ठिकाणी समोर ठेवले. फॉर्म भरलं त्या ठिकाणी होता. आता फक्त सही करायची बाकी होती. सांगितलं, ठीक आहे, आता सगळे डॉक्टर या ठिकाणी बोलून घ्या, पेशंटला ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन जा. सर्व प्रक्रिया घडल्या आणि आतमधून दुसरी नर्स जी आहे ती बाहेर आली. जी नर्स फॉर्म लिहित होती त्या नर्सच्या चेहऱ्याकडे पाहिलं, दोघींची नजर झाली आणि समोरची नर्स काय म्हणते तिची भाषा हिच्या लक्षामध्ये आली. फॉर्म लिहायचा पेन आपल्या हातामधला फॉर्मवरती ठेवून दिला आणि बाबाकाच्या चेहऱ्याकडे बघत राहिली. म्हातारा उत्सुकता होती की आता पैसे जमा झाले, आता तरी माझ्या बायकोचं काय होईल, ऑपरेशन होईल, माझी बायको पुन्हा उठेल. अजूनही म्हाताऱ्याची आशा संपली नव्हती. बायको उठेल, बोलेल माझ्यासोबत, होईल या ठिकाणी व्यवस्थित. आशा माणसाची शेवटच्या क्षणापर्यंत संपत नाही. पैसे समोर ठेवले होते, त्या नर्सने आपल्या हातामधला पेन त्या ठिकाणी खाली ठेवला. त्या वृद्ध व्यक्तीकडे पाहू लागली. काय सांगावं यांना काही कळत नव्हतं. त्यावेळी तिने सहजपणे त्या ठिकाणी जड अंतकरणाने शब्द सांगून टाकले, काका, तुमची पत्नी ऑफ झाली, तुमच्या पत्नीची डेथ झाली. परंतु गावाकडचे म्हातारी व्यक्ती ऑफ झाली, डेथ झाली, काय करणार आहे त्यांना. लेकरा मुली काय म्हणतीस तू, मला काही कळत नाही ग, तुझी भाषा मला कळत नाही, मला नीट सांग ना बाई, काय झालंय ग. अगं माझ्या लेकीसारखी आहेस ग तू, मला देवाने 3 मुलं दिले का, लेक नाही दिली. माझी लेक जर असती ना आता तर माझी लेकही तुझ्यासारखी असती. मला काय म्हणती तू कळत नाही, मला नीट समजून सांग ना ग, काय म्हणती तू. तिने सांगितलं, बाबा तुमची पत्नी ऑफ झाली म्हणजे तुमची पत्नी कायमची तुम्हाला सोडून निघून गेली. आज पहाटे 5 वाजता तुमच्या पत्नीचं निधन झालं. हो बाबा, आज पहाटे 5 वाजता निधन झालं आणि 5 वाजताच मी त्यांच्या नाकाचं ऑक्सिजन काढून बाजूला ठेवला. नाड्या थंड झाल्या. शांत पडलेलं शरीर त्यांचं आहे. आता काही उपयोग नाही, आता वेळ निघून गेली. म्हातारा डसडसा रडत होतं, संतापलं, राग अनावर झाला, काय करावं सुचत नव्हतं. 5 लाख रुपये त्या काउंटरवरती ठेवलेले होते. 1-1 लाखाचं 1-1 बंडल होता. सर्व पैसे घेतले, त्या काउंटरवरती उधळले. अरे आम्ही डॉक्टरांना देव समजतो, परंतु जोपर्यंत हे पैसे या ठिकाणी कागदाचे तुकडे तुम्हाला मिळाले नाही तोपर्यंत तुम्ही माझ्या पत्नीचा उपचार केला नाही. घ्या पैसे, घ्या पैसे, अजून पैसे देतो, याच्यापेक्षा तिप्पट पैसे देतो, पण आज तुम्ही माझी बायको जिवंत करून देऊ शकता का. नाही देऊ शकत, नाही मिळू शकत ती पत्नी पुन्हा. त्या ठिकाणी मात्र नर्सच्या चेहऱ्याकडे पाहिलं, जो आपल्यासोबत व्यापारी आला होता त्याच्या चेहऱ्याकडे पाहिलं, आपल्या पत्नीच्या रूमकडे त्या ठिकाणी पाहिलं. म्हातारा डसडसा रडू लागला. काउंटरचा आधार घेत घेत त्या ठिकाणी खाली बसला. आपल्या दोन्ही गुडघ्यामध्ये आपलं डोकं त्या ठिकाणी खाली घातलं, खाली बघून रडू लागला. शेवटचा हुंदका दिला आणि म्हातारा सुद्धा त्या ठिकाणी शांत झाला. आपल्या पत्नीच्या आठवणीमध्ये या ठिकाणी नाही वाचू शकलो आपण. म्हातारा शांत झाला. जी मुडकं शेवटचं गुडघ्यामध्ये घातलं दादांनो, पुन्हा ती मान वर उंच केली नाही. ही सत्य घडलेली घटना आहे. म्हणजे आई सुद्धा गेली आणि वडील सुद्धा गेले. अशी अनोखी प्रेत यात्रा निघाली होती दादांनो, अशी अंत्ययात्रा निघाली. समोर या ठिकाणी चौघाच्या खांद्यावरती समोर या ठिकाणी प्रेत स्वरूपाने पतीचं त्या ठिकाणी निधनही झालं आणि पत्नीचं सुद्धा झालं. समोर पतीचं प्रेत चाललंय, पाठीमागे पत्नीचं प्रेत चाललंय. एका बाजूने बाप जळत होता, एका बाजूने आई जळत होती. ज्यावेळेस शेवटच्या क्षणी त्या आईला आणि बापाला जळताना पहिलं मसनवाट्यामध्ये स्मशानभूमीमध्ये आता त्या लेकरांना माया फुटली आणि 3ही लेकरं डसा ते मुलं रडू लागले की आपण आपल्या आई वडिलांना नाही वाचू शकलो, आपण पैशाचा विचार केला, आपण आपल्या आई वडिलांचा विचार नाही केला. जर आपण
पैसे जर अगोदर भरले असते तर आपली आज आई सुद्धा जिवंत असती आणि बाप सुद्धा जिवंत असता. पण मला सांगा, आता वेळ निघून गेल्यानंतर किती जरी अश्रू त्या ठिकाणी वाहिले तरी ते गेलेले आई वडील पुन्हा जिवंत होऊ शकतात? नाही मिळू शकत दादांनो. म्हणून जोपर्यंत आहेत ना जिवंत तोपर्यंत त्यांची किंमत करा, त्यांची सेवा करा. एवढं जरी केलं तरी आपलं असणारा परमार्थ हा सफल झाल्याशिवाय राहत नाही दादांनो. म्हणून अंतःकरणापासून हे संत महात्मे, साधू महात्मे आपल्याला जीवनामध्ये सांगून गेले. ही सर्व जे काही आहे हे संत तत्व जीवनामध्ये आपल्याला सांगत असतात. म्हणून भगवंताचं नामचिंतन आपण जीवनामध्ये केलं पाहिजे दादांनो.